हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्छाव क्लासेस. मी कल्याणी बच्छाव आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा सेकंड चॅप्टर म्हणजेच नंबर वर्क हा चॅप्टर. बाळांनो, हा चॅप्टर आता आपला संपत आलाय. तर आपण यातला प्रॉब्लेम सेट 6 बघत होतो. त्या प्रॉब्लेम सेट 6 मधला आपला क्वेश्चन नंबर 2 चालू होता बाळांनो. आणि त्या क्वेश्चन नंबर 2 मधली आपली 3 सब क्वेश्चन्स मागच्या लेक्चरला सॉल्व्ह झाली होती. आता आपण फोर्थ वन बघूयात. बाळांनो, तुमचा क्वेश्चन नंबर 2 मधला फोर्थ सब क्वेश्चन आहे. But your question number 2 is solve the problems given below. मग तुमचा फोर्थ सब क्वेश्चन आहे बाळांनो. त्यातला आधी आपण क्वेश्चन रीड करून घेऊयात. At an exhibition, the Annapurna Saving Group sold goods worth rupees 5,12,345. The Nirman Group sold goods worth rupees 4,12,900. And this figure was rupees 4,33,000 for the Sruchan group and rupees 5,11,937 for the Savitribai Phule group. Okay, which group had the largest sales? Which group had the smallest? And write the sales figure in ascending order. This is your question. या क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे बाळांनो, तुम्हाला वेगवेगळ्या ग्रुपची नावं दिलेली आहेत. या ग्रुपने एक्झिबिशनला त्यांचे स्टॉल लावले असतील. मग त्या स्टॉल वरून किती वस्तू, किती रुपीजच्या वस्तू त्यांच्या सेल झाल्यात, तुम्हाला ती फिगर दिलेली आहे. बरोबर. मग सगळ्यात आधी तुम्हाला दिलेलं आहे ॲट अन एक्झिबिशन. एक्झिबिशनला पहिल्या ग्रुपचं नाव दिलेलं आहे अन्नपूर्णा सेविंग ग्रुप. या ग्रुपने किती सेल केला आहे बाळांनो? 5,12,345 रुपीज. तसंच तुम्हाला सेकंड ग्रुप दिलाय निर्माण ग्रुप, विच सोल्ड गुड्स वर्थ रुपीज 4,12,900. म्हणजे काय? निर्माण ग्रुपने किती रुपीजच्या वस्तू सेल केल्या बाळांनो? 4,12,900. बाळांनो, तसंच तुम्हाला दिलेलं आहे की पुढचा ग्रुप जो आहे दॅट इज सृजन ग्रुप. काय? दिस फिगर वॉज रुपीज 4,33,000 फॉर द सृजन ग्रुप. म्हणजेच काय बाळांनो, सृजन ग्रुपने त्याच एक्झिबिशन मध्ये किती रुपीजचे गुड्स सेल आउट केले आहेत बाळांनो? 4,33,000 अँड 5,11,937 फॉर द सावित्रीबाई फुले ग्रुप. म्हणजे काय बाळांनो, सावित्रीबाई फुले ग्रुपने किती रुपीजचे गुड्स सेल आउट केले बाळांनो? 5,11,937. So what is your question is which group had the largest sales? म्हणजे कुठल्या ग्रुपने सगळ्यात जास्त सेल केलेला आहे तुम्हाला ती फिगर फाइंड आउट करायची आहे. तसंच which group had the smallest. मग आता स्मॉलेस्ट पण काय? आता तुम्हाला या पूर्ण क्वेश्चन मध्ये एकच इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती म्हणजे काय? प्रत्येक ग्रुपने किती सेल केलेला आहे. मग तुम्हाला इथे काय विचारलेलं असणार? ऑब्विसली की सगळ्यात कमी सेल कुठल्या ग्रुपचा झालाय. बरोबर. मग आपल्याला काय करायचं बाळांनो? सगळ्यात जास्त कुठल्या ग्रुपचा सेल झालाय, तसंच सगळ्यात कमी कुठल्या ग्रुपचा सेल झालाय. आणि सगळ्यात नंतर तुम्हाला काय करायचं बाळांनो? राईट द सेल्स फिगर इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये तुम्हाला हे जे काही सेलची एक अमाऊंट दिलेली आहे ते सगळे आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहून घ्यायचं. बाळांनो, तुम्हाला इथे क्वेश्चन समजलाय. आता आपण वळूयात आपल्या आन्सर कडे. So first of all we are going to write down all these figures. Okay, so the sales of groups are. आता फर्स्ट ग्रुप आहे तुमचा अन्नपूर्णा सेविंग ग्रुप. त्याचा सेल किती होता रे बाळांनो? रुपीज 5,12,345. and the second group is निर्माण ग्रुप. त्याचा सेल आहे बाळांनो तुमचा 4,12,900. बाळांनो, तसंच तुमची थर्ड ग्रुपची अमाउंट आहे रुपीज 4,33,000 अँड फोर्थ ग्रुपची अमाउंट आली आहे. फोर्थ ग्रुप आहे तुमचा सावित्रीबाई फुले ग्रुप.
त्याचा सेल आहे तुमचा 5 लाख रुपीज, 5,11,937. मग बाळांनो, आपण सगळ्यात आधी काय केलं, तुम्हाला प्रत्येक ग्रुपचा जो काही सेल दिलेला होता, जी काही सेलची अमाऊंट दिलेली होती, आपण ती लिहून घेतली. आता आपल्याला दुसरी स्टेप काय करायची बाळांनो, हे बघा, तुम्हाला काय करायचं आहे क्वेश्चन मध्ये की तुमचा लार्जेस्ट सेल कुठल्या ग्रुपचा झालाय, तसंच स्मॉलेस्ट. मग तसंच तुम्हाला असेंडिंग ऑर्डर मध्ये ह्या फिगर्स लिहायला लावलाय. मग मी काय करणार, सगळ्यात आधी मी असेंडिंग ऑर्डर मध्ये या ज्या काही फिगर्स आहेत त्या असेंडिंग ऑर्डर मध्ये करून घेणार. का, असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तुम्ही लहानाकडून मोठ्याकडे जातात, बरोबर. मग सगळ्यात फर्स्ट जो येणारा नंबर असेल तो तुमचा स्मॉलेस्ट असेल, तसंच लास्ट येणारा नंबर तुमचा बिगेस्ट असेल किंवा लार्जेस्ट असेल. बाळांनो, आपण काय करून घेऊया, आता या ज्या काही फिगर्स आहेत आपल्या त्या आधी असेंडिंग ऑर्डर मध्ये लावून घेऊयात. सो ascending order of figures. ओके. सो बाळांनो, आता जसं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, सगळ्या फिगर्स किती डिजिटचा नंबर आहे रे बाळांनो, ऑल दिस फिगर्स आर ऑफ 6 डिजिट नंबर्स. हे सगळे काय 6 डिजिट नंबर्स आहेत. मग आपल्याला कंपेअर करताना काय, सगळ्यात लार्जेस्ट प्लेस नेम जी असेल ती कंपेअर करायची. मग बाळांनो, तुमची लार्जेस्ट प्लेस नेम कुठली आहे रे 6 डिजिट नंबर मध्ये, लॅक प्लेस, बरोबर. मग या प्रत्येक नंबरच्या लॅक प्लेसला कुठला नंबर आहे आपण ते चेक करूयात आणि सगळ्यात मोठा ज्या प्लेसला असेल आपण त्याला स्मॉलेस्ट किंवा ग्रेटेस्ट ठरवून घेऊयात. मग आपल्याला आता असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचंय. मग आपण स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करणार आहे अमंग दिस 4. मग बाळांनो बघा, हा तुमचा काय आहे 5, बरोबर. तसंच या लॅक प्लेसला इथे आहे 5, तर इथे आहे तुमचा 4. मग कुठला लहान आहे रे बाळांनो, 4. मग मी या नंबरला माझ्यासोबत घेतलंय. ओके. नाव या नेक्स्ट वन इज दुसरा नंबर आणि तिसऱ्या नंबरच्या जर तुम्ही लॅक प्लेसला बघितलं तर तुमच्या दोघही प्लेसला लॅक प्लेसला काय आहे 4. मग आपल्याला यावरून ठरवता येत आहे का कुठला नंबर स्मॉल आहे, नाही. मग यासाठी आपण काय करणार आहोत, तुमच्या पुढच्या प्लेस नेम कडे जाणार आहोत. पुढची प्लेस नेम आहे बाळांनो या 6 डिजिट नंबर्स मध्ये 10,000. मग 10,000 प्लेसला तुमच्या सेकंड नंबर मध्ये काय आहे 1. तसंच 10,000 प्लेसला तुमच्या थर्ड नंबर मध्ये काय आहे बाळांनो 3. ओके. सो 1 आणि 3 आपल्याला कंपेअर करायचं. सो which one is smaller? Obviously your 1. मग काय, आपण हा नंबर ड्रॉप करूया आणि आपण 4,12,900 ला सोबत घेऊया. बाळांनो, आता तुम्ही सेकंड नंबर आणि तुमचा लास्ट नंबर म्हणजे फोर्थ नंबर कंपेअर करणार आहोत. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे स्मॉलेस्ट वन. सो 4 आणि 5 त्यांच्या लॅक प्लेसचे डिजिट आपण चेक करतोय. 4 आणि 5 कुठला स्मॉलर आहे बाळांनो, ऑब्विसली 4. म्हणजे काय, या चारही फिगर्स मधून सगळ्यात स्मॉलेस्ट तुम्हाला कुठला भेटणार आहे बाळांनो, 4,12,900. सो अकॉर्डिंग टू द असेंडिंग ऑर्डर your smallest digit is rupees 4,12,900. आले बाळांनो लक्षात, काय रुपीज 4,12,900. बाळांनो, आता आपण आपला सेकंड नंबर चेक करणार आहोत. सेकंड नंबर चेक करताना हा नंबर आपण घेणार नाही कारण तुमचा ऑलरेडी असेंडिंग ऑर्डर मध्ये हा लिहून झालाय. बाळांनो, आता आपण आपला दुसरा नंबर बघूया जो तुमच्या 4,12,900 पेक्षा मोठा असेल. मग बाळांनो, या 3 नंबर्स मध्ये, या तिघही उरलेल्या नंबर्स मध्ये जो स्मॉलर नंबर आहे आपल्याला परत तो फाइंड आउट करायचा आहे. आता तुमचा फर्स्ट आणि हा नंबर या दोघांमध्ये लॅक प्लेसला कुठला स्मॉलर डिजिट आहे, इथे आहे तुमचा 5, इथे आहे तुमचा 4. सो which one is smaller? This one. ओके. सो आता 4,33,000 आपण कंपेअर करूया तुमच्या 5,11,937 सोबत. मग आपण लॅक प्लेसचे डिजिट कंपेअर करणार आहोत बाळांनो. तुमच्या या नंबर मध्ये आहे 4, तसेच तुमच्या या नंबर मध्ये आहे 5. मग बाळांनो, कुठला स्मॉलर झाला आहे तुमचा 4,33,000. सो हियर रुपीज 4,33,000. हा झाला तुमचा असेंडिंग ऑर्डर मधला सेकंड नंबर.
आता आपल्याला कम्पेअर करायला दोनच नंबर उरले आहेत बाळांनो, दिस फर्स्ट वन अँड दिस लास्ट वन. या दोघांमधून परत आपल्याला काय स्मॉलर डिजिट फाइंड आउट करायचा आहे आणि मग आपण तो इथे असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिणार आहोत. सो बाळांनो, लाख प्लेसला जर बघितलं तुम्ही दोघही ठिकाणी कुठला डिजिट आहे रे बाळांनो, 5 आहे. मग आपल्याला यावरून लक्षात येतोय का कुठला नंबर बिगर आहे कुठला नंबर स्मॉलर आहे, नाही. सो आपण पुढच्या प्लेस नेमला जाऊया, ते म्हणजे तुमच्या 10,000 प्लेसला. आता 10,000 प्लेसला फर्स्ट नंबर मध्ये आहे 1, तसंच या प्लेसला आहे तुमचा 1. दोघही ठिकाणी परत 1 आहे, म्हणून आपण आता परत पुढच्या प्लेसला जाणार आहोत, कारण यावरून तुम्हाला लक्षात येणार नाही की कुठला स्मॉलर कुठला बिगर. सो आपण 1000 प्लेसला जात आहोत आता. सो फर्स्ट नंबर मध्ये आहे तुमचा 2, तसंच लास्ट नंबर मध्ये आहे तुमचा 1. आता इथे तुम्हाला डिफरंट डिजिट मिळत आहेत, यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की कुठला बिगर आणि कुठला स्मॉलर. मग बाळांनो, 2 आणि 1 ला जर तुम्ही कम्पेअर केला, कुठला स्मॉलर आहे रे बाळांनो, ऑब्व्हियसली तुमचा 1. म्हणजे तुमचा स्मॉलर डिजिट कुठला झाला या दोघांमधून, दिस वन, राईट. सो असेंडिंग ऑर्डर मधला थर्ड नंबर आलाय तुमचा ₹5,11,937. बाळांनो, तसंच आता हा लास्ट नंबर आहे तुमचा द लार्जेस्ट वन, ₹5,12,345. बाळांनो, ही झाली तुमच्या फिगर्सची असेंडिंग ऑर्डर. मग बाळांनो, ही जी काही असेंडिंग ऑर्डर आहे, या असेंडिंग ऑर्डर मध्ये तुमचा सगळ्यात पहिला नंबर जो आहे, पहिली फिगर जी आहे ती कोणती असणार आहे रे बाळांनो, सगळ्यात स्मॉलर. मग आपल्याला आपल्या क्वेश्चनचा आन्सर इथे भेटतोय. तुम्हाला क्वेश्चन काय विचारला होता, विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट सेल्स. मग कुठला रे बाळांनो, 4,12,900. तसंच तुम्हाला इथेही विचारलं होतं, विच ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल्स. कुठला नंबर आहे रे बाळांनो शेवटी तुमचा, 5,12,345. मग हा जो नंबर आहे ही ज्या ग्रुपची फिगर आहे त्या ग्रुपचा लार्जेस्ट सेल आहे. ओके. सो बाळांनो, आपण लिहून घेऊयात आता त्या क्वेश्चन्सचे आन्सर. सो विच ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल्स. बाळांनो, 5,12,345 कुठल्या ग्रुपची फिगर आहे रे ही बाळांनो, बघा, दिस इज The Annapurna Saving Group sold goods worth ₹5,12,345. म्हणजे काय, कुठल्या ग्रुपने सगळ्यात जास्त सेल केलेला आहे बाळांनो एक्झिबिशन मध्ये, द अन्नपूर्णा सेविंग ग्रुप. आलंय लक्षात. मग आपण लिहून घेऊया, द लार्जेस्ट सेल्स ₹5,12,345 is of Annapurna Saving Group. बाळांनो, आपण बघितलं की लार्जेस्ट सेल्स कुठल्या ग्रुपचा झाला होता, अन्नपूर्णा सेविंग ग्रुपचा. बाळांनो, तसंच आपल्याला बघायचं आहे विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट. मग आता स्मॉलेस्ट म्हणजे सगळ्यात कमी सेल कुठल्या ग्रुपचा झालाय, असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण बघूयात. पहिली फिगर आहे तुमची 4,12,900. कुठल्या ग्रुपची फिगर आहे रे बाळांनो ही, द निर्माण ग्रुप. इथे तुम्हाला दिलेलं आहे द निर्माण ग्रुप सोल्ड गुड्स वर्थ ₹4,09,000. बाळांनो, या ग्रुपचा सेल सगळ्यात कमी झालेला आहे. मग आपण तेही लिहून घेऊया, द स्मॉलेस्ट सेल्स ₹4,12,900 is of निर्माण ग्रुप. आलं बाळांनो लक्षात. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये जे काही विचारलं होतं ती सगळी आपण आन्सर्स लिहिले. जसं की तुम्हाला सगळ्यात आधी विचारलं होतं विच ग्रुप हॅज द लार्जेस्ट सेल्स, दॅट इज अन्नपूर्णा सेविंग ग्रुप. देन विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट सेल्स, दॅट इज
निर्माण ग्रुप अँड आफ्टर दॅट राईट द सेल्स फिगर इन असेंडिंग ऑर्डर, तेही आपण लिहिलं. सो बाळांनो, इथे आपण तुमच्या क्वेश्चन नंबर 2 मधला 4 सब क्वेश्चन संपवलाय आणि यासोबतच तुमचा प्रॉब्लेम सेट 6 जो होता तोही संपलाय. बाळांनो, या चॅप्टर मध्ये जे काही प्रॉब्लेम्स येत होते ते आपल्या आता संपले, पण या चॅप्टर मध्ये अजून एक पार्ट तुम्हाला इंट्रोड्यूस करायचा राहिलाय, आपण तो करून घेऊया. तो पार्ट म्हणजे इंट्रोड्युसिंग 8 डिजिट नंबर्स. बाळांनो, आता बघूयात आपण की 8 डिजिट नंबर्स रीड कशी करायची आणि राईट कशी करायची. बाळांनो, तुम्हाला आता बघायचं आहे इंट्रोड्युसिंग 8 डिजिट नंबर्स. मग बाळांनो, याआधी तुम्हाला आठवायला हवं की 7 डिजिट नंबर्स आपण बघितले होते. 7 डिजिट नंबर मध्ये सगळ्यात लार्जेस्ट 7 डिजिट नंबर कुठला होता आहे बाळांनो, आठवताय का? मी तुम्हाला रेंज लिहून दिल्या होत्या बघा. मग त्यामध्ये तुमचा लार्जेस्ट 7 डिजिट नंबर होता बाळांनो 99,999,999. So this is your लार्जेस्ट 7 डिजिट नंबर. मग बाळांनो, तुम्ही जेव्हा पुढची रेंज बघत असतात तेव्हा तुम्ही जर लास्ट रेंज मधल्या लार्जेस्ट डिजिट मध्ये जर 1 ऍड केला तर तुम्हाला त्याचा पुढच्या डिजिटचा फर्स्ट नंबर भेटतो, स्मॉलेस्ट. मग आता आपण जर लार्जेस्ट 7 डिजिट नंबर मध्ये 1 ऍड केला तर तुम्हाला काय भेटणार आहे रे बाळांनो, तुमचा फर्स्ट 8 डिजिट नंबर म्हणजे स्मॉलेस्ट 8 डिजिट नंबर. मग बाळांनो, आपण 1 ऍड करूयात. सो वी विल हॅव द फर्स्ट 8 डिजिट नंबर म्हणजे तुमचा स्मॉलेस्ट 8 डिजिट नंबर आपल्याला भेटणार आहे. 9 + 1 तर तुमचे 10, सो 0 हिअर कॅरी 1, अगेन 10, सो 0 हिअर कॅरी 1. तसेच आपण जर ऍडिशन करत राहिलो बाळांनो तर तुम्हाला 10 मिळणार आहे अँड दिस फायनली 10. मग बाळांनो, हा तुमचा झालाय 8 डिजिट नंबर. मग या 8 डिजिट नंबरला आधी आपण युनिट प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस, 1000, 10,000, देन लाख, 10 लाख आणि हा झाला बाळांनो तुमचा फर्स्ट 8 डिजिट नंबर. मग या प्लेस नेमचा आता आपल्याला बघायचंय. या सगळ्यात लास्ट वाला जो आहे म्हणजेच तुम्ही जर राईट कडून लेफ्ट कडे गेलात तर बाळांनो तुमचा फर्स्ट जो नंबर येणार आहे फ्रॉम द लेफ्ट, त्या नंबरची प्लेस नेम आपल्याला आता शिकायची. मग बाळांनो, इथपर्यंत तुम्हाला माहित आहे की 10 लाख पर्यंतच्या प्लेसेस आहेत. मग बाळांनो, याला काय म्हणतात रे? करोड्स. ओके, सो बाळांनो, दिस इज द प्लेस नेम ऑफ दिस वन इज करोड्स. ओके, मग बाळांनो, आता आपल्याला कुठलाही 8 डिजिट नंबर दिला तर आपल्याला तो रीड करता यायला हवा. ओके, मग आपण एक 8 डिजिट नंबर घेणार आहोत. 3,45,99,347. बाळांनो, हा माझा एक 8 डिजिट नंबर झालाय बरोबर. या 8 डिजिट नंबरला आता आपण एकदा प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यूज बघून घेऊया. मग बाळांनो, हा झाला तुमचा युनिट प्लेस बरोबर. तसंच हा झाला तुमचा टेन्स प्लेस. This one is your 100 place. This is 1000 place. This is 10,000. This one is lakh. This is 10 lakh and this is crore. आले बाळांनो लक्षात? आपण ही प्लेस आता बघितली आहे. ओके, सो दिस इज युअर 8 डिजिट नंबर. तुम्ही रीड कसा करणार आहात बघा. 3,45,99,347. आले लक्षात? बाळांनो, कसं रीड करणार आहे? मी एकदा रीड करते, तुम्हीही माझ्यासोबत रीड करायचं. 3,45,99,347. मग बाळांनो, अशा पद्धतीने आपण कुठलाही 8 डिजिट नंबर रीड करू शकतो. मग बाळांनो, तुम्हाला मी इथे दाखवलं होतं की दिस इज युअर फर्स्ट 8 डिजिट नंबर. सो व्हॉट विल बी युअर लास्ट 8 डिजिट नंबर? सो बाळांनो, तुमच्या 8 डिजिट नंबर्सची रेंज आपण लिहून घेऊया. सगळ्यात पहिला म्हणजे स्मॉलेस्ट तुमचा 8 डिजिट नंबर आलेला आहे 1 करोड and your last 8 digit number will be 9 crore 99 lakh 99,999. आले बाळांनो लक्षात? मी या दोघी नंबर्स मधला इन्क्लुडिंग दिस 2 नंबर्स
कुठलाही नंबर आला, मधला कुठलाही नंबर आला 8 डिजिट, तर आपण त्याला काय म्हणणार आहोत बाळांनो, 8 डिजिट नंबर्स. मग तुम्हाला असा कुठलाही 8 डिजिट नंबर रीड करता यायला हवा. तसंच आपण लिहूनही घेणार आहोत की या नंबरला राईट कसं करायचं. मग बाळांनो बघा, या नंबरला आता आपण वर्ड्स मध्ये राईट कसं करणार आहे तेही बघूया. सो 3 करोड 45 lakh 99,000 300 and 47. आले बाळांनो लक्षात? So this is how you can read the 8 digit number and write the 8 digit number. मग बाळांनो तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की सगळ्यात स्मॉलेस्ट 8 digit नंबर कुठला येणार आहे तुमचा 1 करोड. and what will be the largest 8 digit number 9,99,99,999. This is the range of 8 digit numbers. So बाळांनो मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की 8 digit numbers रीड कसे करायचे आणि राईट कसे करायचे. मग बाळांनो तुम्हाला अजून एक नंबर आपण फॉर एक्झाम्पल घेऊयात आणि त्याला रीड आणि राईट दोघंही करून बघूयात. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. बाळांनो सेकंड नंबर घेत आहे मी. दिस इज युअर फर्स्ट वन आणि मी सेकंड नंबर घेते 9 करोड 32 lakh 43,000 and 1. ओके, आता या नंबरला आपण आधी रीड करूयात आणि मग आपण राईट करूयात. रीड करा बाळांनो तुम्हीही माझ्यासोबत. 9 करोड 32 lakh 43,000 and 1. So we are going to write this. 9 करोड 32 lakh 43,000 and 1. आलं बाळांनो लक्षात? So this is how we can read and write 8 digit numbers. बाळांनो या 8 डिजिट नंबर्स नंतरही काही नंबर्स येतात. तुम्हाला सध्याही अभ्यासात नाही आहेत पण एकदा मी फक्त शॉर्टली तुम्हाला सांगून देते की जर असा कुठलाही नंबर आला तुम्हाला तर तो रीड कसा करायचा आणि राईट कसा करायचा. हा झाला तुमचा 8 डिजिट नंबर. सपोज मी याला 9 डिजिट मध्ये घेतलं आणि मी इथे लिहिलाय माझा सपोज 4. बरोबर. हा झाला बाळांनो माझा 9 डिजिट नंबर. मग आता या 9 डिजिट नंबर मध्ये हा जो काही नंबर डिजिट आहे याची प्लेस काय असेल रे बाळांनो 10 करोड. 10 करोड. मग सपोज जर हा माझा 9 डिजिट नंबर असता तर मी त्याला रीड कसं केलं असतं रे बाळांनो 43 करोड 45 lakh 99,347. आलंय लक्षात? सो बाळांनो असा काही पार्ट जो आहे तो तुम्हाला समथिंग मोर मध्ये दिलेला आहे. एकदा तुम्ही बघून रिवाइज करू शकतात. सो हिअर we are going to end our second chapter. इथे आपलं तुमचा सेकंड चॅप्टर म्हणजेच नंबरवर हा चॅप्टर संपला आहे. बाळांनो या चॅप्टरचा घरी सेल्फ स्टडीही करा आणि तुम्ही 2 डिजिट पासून तर 8 डिजिट पर्यंतची नंबर रीड कशी करायची आणि राईट कशी करायची याची प्रॅक्टिस तुम्हाला घरी करायची. तुम्ही कुठलाही रॅन्डमली नंबर लिहून बघायचा, त्या नंबरला रीड करायचं आणि तो नंबर तुम्ही परत राईटही करून बघा वर्ड्स मध्ये. ओके. सो बाळांनो आता आपण भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये नवीन चॅप्टर सोबत.